तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMK मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जात वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि अर्ज कोणत्या साइटवर करायचा। तर त्यासाठी आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या साइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता। त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत। एक नंबर आहे कॉलेजचे कव्हरिंग लेटर, 2 नंबर आहे 15A ऑनलाइन फॉर्म जो आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून डाउनलोड करू शकता। 3 नंबर आहे बोनाफाईड, 4 नंबर आहे विद्यार्थी फोटो आणि सही, 5 नंबर आहे वडिलांची सही किंवा अंगठा, 6 नंबर आहे अर्जदाराचे TC व प्रवेश निर्गम प्राथमिक किंवा माध्यमिकचा जो तुम्हाला कॉलेजमध्ये भेटेल किंवा शाळेत भेटेल, 7 नंबर आहे वडिलांचे TC व प्रवेश निर्गम, 8 नंबर आहे अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र, 9 नंबर आहे अर्जदाराचा आधार कार्ड किंवा रहिवासी किंवा कॉलेज ओळखपत्र सत्यप्रत लागेल त्यासाठी। तसेच 10 नंबर पाहू शकता वंशवळातील नाव असलेले रक्त नातलगाची म्हणजेच वडील असतील, भाऊ बहीण, चुलते आत्या आजोबा, चुलत भाऊ बहीण यांपैकी कोणत्याही एक जणाचा आवश्यक कागदे कोणते, तर TC असेल किंवा निर्गम असेल किंवा आधार यापैकी एक। 11 नंबर आहे वडील अशिक्षित असतील तर निरक्षर शपथपत्र लागेल। त्याबरोबरच तुम्ही पाहू शकता 12 नंबर महसुली पुरावा, खसरा पाहणी किंवा 1951 राष्ट्रीय नक्कल किंवा कोतवाल बुकची नक्कल किंवा इतर पुरावा। 13 नंबर पाहू शकता वंशावळीचा बॉन्ड लागेल। त्याबरोबरच 14 नंबर पाहू शकता रक्त नातलग जात वैधता झाली असेल तर त्यांची सत्यप्रत आणि आधार, TC किंवा निर्गम जात प्रमाणपत्र। 15 नंबर शपथपत्र 17। त्याबरोबरच हे सर्व ऑनलाइन अप्लाय झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑफिसला सबमिट करावे। 21 दिवसानंतर जात वैधता प्रमाणपत्र साइटवर अवेलेबल होते आणि ते पाहण्यासाठी आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून पाहू शकता।